श्री गजानन महाराज विजय ग्रंथ अध्याय 8. श्री गणेशाय नमः. हे वसुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनोरंजना, हे दुष्ट दानव मर्दना, श्रीहरी पाव माते. तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्मधिकाचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करण्या हे पात्र मी. तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गिवार्ण भाषे भितरी, त्याचे सांग करू हरी. सेवन ते कवण्या रीती, गिवारणाचा नशे गंध, त्यातून माझी मती मंद. कमलातील मकरंद, बेंडुकाला मिळतो कसा. अन्नदाने तुझी प्राप्ती, जरी करून घेऊ श्रीपती. तरी धनाचा अभाव निच्छती, दारिद्र्य बांधली पदरित्या. जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा. तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टीने. ऐसा सर्व बाजूने मी हिनदिन चक्रपाणे. दारिद्र्याचे मनीच्या मणी, जाती जीर्ण मनोरथ. हे व्यवहारिक दृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी. स्वानंदाच्या सागरी पाहो तर आहे अहोरात्र. तुझ्या कृपेचे महिमान, आगळे आहे सर्वाहुण. धनाच्या पाण्या लागून, दाम देण्याची गरज नशे. मेघांनी आणल्या मनात, तडी विहिरी भरतात. निवड खडकात फुटतात, पाट पाण्याचे पांडुरंगा. ऐशादा तव कृपेचा, दास गणुहा भुकेला साचा. घास एखादा तरी त्याचा घाल मुखात, त्याने मी तृप्त होईल. अवद्या सुखा ते पावेन, अमृताचा लाभता कोण. रोग सारे दूर होती, असो मागील अध्यायी. देशमुख पाटला ठाई, मुक्कामा ते दुफळाबाई. येऊनी बैसली हे ऐकिले, जेत जेत ही नांदे दुपडी. तेथे तेथे ही करी होडी, अवध्या सुखाची रांगोळी. हिच्या पायी होत क्षयरोग तो शरीराला, वा दुपडी रोग समाजाला. ने तसे यमसदनाला, प्रयत्न पडतील पुढे तेथे. असो तळाच्या काठावर, देशमुखांचा एक मार. करू लागला चरचर या खंडू पाटला पुढे. पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीची पांढरी. काही कामावरून खरी, कुरबुर झाली वयतात. तो असे मर्या महार, देशमुखांचा जाला जोर. तो बोलला उणे उत्तर, खंडू पाटला कारणे. पाटील बदला त्यावरी, तुझी रीत ही नाही बरी. गरिबाने पायरी आपले कधी सोडू नये. उणे उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखांचा. तुझ्यासारख्या नकट्याचा नाही हे जाण मनी. तरी महार ऐकेना, करू लागला चेष्टा नाना. त्याच्या ऐकोणी भाषणा, पाटील खवळला मानशी. बाचाबाचीचे कारण होते अति क्षुल्लक जाण. कागद ठिणक्या लागून पाठवणे होते वाटलाला. तो टप्पा नेवयाशी, सांगतले होते महाराशी. की तू असाच जा अकोल्याशी, तहशिलात टप्पा द्या हा. ते ऐकोनी बदला महार, मी ना हा टप्पा नेणार. देशमुखांच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा. काही असो आज दिनी, मी टप्पा न जाय घेऊनी. तुझ्या हुकमा लागुनी, बोंब्या शिमग्याचा समजतो मी. ऐसे बदिनी बोलला, हाव व्हावई तैसा केला. मोठ्या वडवणी हात नेला, त्याने आपल्या मुखापुढे. ती त्याची पाहुणाकृती, खंडू पाटील कोपलाची ती. भरीव वेळूची काळी होती, पाटलांच्या हातात. त्याच काठीचा गेला प्रहार, महाराज या हातावर. पाटील मूळचा जोरदार, त्याने राग केला प्रहार हा. त्या प्रहार करून हात गेला मोडून. बेशुद्ध महार होऊन पळता झाला भूमीवर. पाटील दुसऱ्या महाराला नेले टप्पा घेवयाला. तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो. तो महार त्याच्या आप्तांनी नेला उचलून देशमुख सदनी. मोडता हात ते पाहून देशमुख ते संतोषले. बाबा छान गोष्ट झाली, आपणा कुरापत काढण्या भली. ही अनायासे संधी आली, ती उपयोगी न दवडणे. त्यांनी त्या महाराला तात्काळ नेले कचेरीस. समजाविले अधिकाऱ्याशी, कोठे नाटे विविध हो. कोठेही दोन पक्षात, वाकडे आल्या यशकिंचित. काठ्याचे होतात नाटके ते नायटे अवलौका. फिराद त्या महाराची, पुस्तकात नोंदली साची. आज्ञा झाली अधिकाऱ्याची, पाटील पकडून आणावया. सेगाव झाली पुकार, उद्या हे पडणार. पाटलांच्या पदी थोर, बेडी करी हातकड्या. ते खंडू पाटला समजले, धाबे त्याचे दणानले. तोंडचे पाणी पडाले, झाला अतिचिंतातुर. ज्या शेगावी मी वाघापरी, वागत होतो आजवरी. तिथेच कहा श्रीहरी प्रसंग आयला बेडीचा. अब्रुदारास अपमान, वाटे मरणाहुनी मरण.
बंधू गेले घाबरून, काही विचार सुचेना. खंडू हताश होऊन बैसला. तो एक विचार सुचला त्याला. गजानन महाराजांना साकडे हे घालावे, त्या साधूचे वाचून, या संकटाचे निरसन. कारण कोणी यान राहिला या वऱ्हाडी, लौकिक यज्ञ करण्याला. बंधू गेले अकोल्याला. खंडू पाटील नीट आला समर्थाच्याकडे रात्रीस. येताच केला नमस्कार, शिर ठेवले पायावर. महाराज आता कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताणले सत्य करातील काठ्याने. त्याचा ऐसा परिणाम झाला, काठ्याचा नायटा केला. देशमुख मंडळी भला माझे हित करण्यास, त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला. समर्था माझ्या इज्जतीला तुझं विन कोण रक्षील. उद्या येतील राजदूत मला इथून नेण्याप्रत. बेडी ठावकोनी पायात आज ऐशे किले, त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथून चिरा. ही घ्या तलवार देतो करा, वेळ करू नका हो. अब्रूदारा कारण बेइज्जत हेच मरण. अपराध माझ्या त्यातून अति अल्प दयाळा. त्या अपराधरूपी खड्याला हा डोंगर झाला साचा. अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्था एकाळी. जयनृताच्या वेळेला अग्निकाष्ठभक्षणाला होता अर्जुन तयार झाला. केवळा आपल्या अब्रूस्तव तेथे भगवंताने भली अब्रू त्याची रक्षण केली. प्रभूने वस्त्र नेसविली द्रौपदीला सभेत. तेरी ममा अब्रू ही पांचाळी. देशमुख करवाने आणली नग्न करण्यासाठी भली. तिचे करा हो रक्षण. ऐशेवदनी समर्थाला पाटील रडू लागला. आसवांचा तो चालला पूर्व नेत्रा वाटे हो. धरणी माणसे घरची माणसे चिंतातुर. आधीच झाली होती फार, नाही त्याचा शोकापार. तो सांगावा कोठवरी. इकडे समर्थांनी भले दोन्ही हात कवटाळिले. खंडू पाटलाला हृदय धरिले, त्याचे सात्वन करावया. अरे कामकर्त्या पुरुषाव्रत, अशी संकटे येतात वरच्यावरी जाण सत्य. त्याची चिंता होऊ नको, स्वार्थदृष्टी बळावत असेच होते स्वार्थत्वता. खऱ्या नीतीची ही वार्ता अनुमात्र त्याकडे नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून एकमेकाचे नुकसान सार्थ करू पाहता. मागे कौरव पांडवात सार्थचा आला विपट सत्य. परी पांडवाचा पक्ष देत न्याय खरा होता की आणि पांडवा कारण सहाय्य केले भगवंताने. सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना. जा भिऊ नकोस तिळभर, बेळ न तुशी पडणार. किती जरी केला जोर देशमुखाने आपला, तेच पुढे खरे झाले. पाटील निर्दोष म्हणून सुटले. जे का संत मुखावाटे आले ते खोटे होई कधी. पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागले साचार. कोणा नाही आवडणार अमृत ते शेववया. पुढे खंडू पाटलाने करुणी विनंती प्रेमाने नेले राहावया कारणे. समर्थांना निजगृही असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ. ब्राह्मण आले अवचित 10-5 तैलंगी. तैलंगी विद्वान असते कर्मठ वेदापरी वरी प्रीती. परिधानाचा लोभचिती राही त्याच्या विशेष. ती काही मिळेल म्हणून समर्थाकडे आले जाण. तरी होते पांघरुण घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र. जटीचे ते उच्च सहित ते उच्च स्वराने मंत्र म्हणण्यात चूक झाली. तिनं त्याने दुरुस्त केले. म्हणून आसन बैसली गजाननाची स्वारी पा आणि ऐसे बदले ब्राह्मणाला. तुम्ही कशाशी वैदिक झाला, हिने तो वेदविद्येला आणू नका निरर्थक. हिना विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची. बाळ वाजल्या शालीची किंमत काही राखा हो. मी म्हणालो ऐसे म्हणा, खरे स्वर मनी आणा. उगीच भोड्या भाविकांना सोंग आणून नाडू नका. जिरूच्या ब्राह्मणाने म्हणण्यास सुरू केली जाणे, तीच ते समर्थाने धडधड म्हणून दाखवला. चुकन कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य. वाशे वशिष्ठ वेद म्हणण्यास बैसला असे. तिलंगी ते एकूण चकित झाले. अधवंदन बैसले. मुखवरी करण्या फुले भयवरी वाटते. सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे का होणार. दीपाचा तो जय जयकार, त्याची किंमत अंधारी. विप्र म्हणती आपुली म्हणे, हा पिसा कशाचा मान्य. आणि चारी वेद याच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष. हा विधाताच होय दुसरा. शंका येते निरली जरा. हा असावा ब्राह्मण जरा. जाती निखिनी संशय. परमहंस दीक्षा याची वार्ता निवरली बंधनाची. कोणत्याही प्रकाराची ही जीवनमुक्त शुद्ध योगी. काही पुण्य होते पदरी घनमूर्ती पाहिली खरी. हा वामदेव याला दुसरी उपमान ती देवया. असो खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणा लागून देते झाले दयाघन. रुपया दक्षिणा
ब्राह्मण संतुष्ट झाले. अन्य गावा निघून गेले. महाराजही कंटाळले. उपाधीला गावाच्या श्रोतेखऱ्या संताप्रत उपाधी नाशी पटत. दांभिकाला मात्र भूषण होते तियेचे. गावाची या उत्तरेला एक मळा सैन्याला. या मळ्यात भाजीपाला होत होता ओस. एक शिवाचे मंदिर तेथे होते साचार. लिंबतरूचे थंडगार छाया होती ते ठाया. हा कृष्णाजीचा बाटलाला मळा होता मालकीचा. हा कृष्णाजी खंडूचा सगळ्यात शेवटचा भाऊ असे. त्या मळ्यात महाराज आले. शिवाला सांद बैसले. एका ओट्यावली भले लिंबतरूच्या छायेत. समर्थ म्हणाले कृष्णाजीशी, मी आलो तुझ्या मळ्याशी. काही दिवस राहाशी या शंकर सांद. हा भोलानाथ कर्पूरगौर नीलकंठ पर्वतीवर. हा राजराजेश्वर आहे अवध्या देवाचा. तो तुझ्या मळ्यात रमला म्हणून मी हे विचार केला. येथे येण्या तो झाला दे सावली करून. ते वाक्य ऐकिले. 6 पत्रे आणविले. ओट्यावरी शपर केले कृष्णाजीने तात्काळ. समर्थाने वास केला म्हणून मळा क्षेत्र झाला. राजा जाय जयास्थळा तीच होते राजधानी. महाराजांच्या बरोबर होते पाटील भास्कर. सेवा करण्या निरंतर दुसऱ्या तुकारामा कोकट्या. खाण्यापिण्याची तरतूद सारी निजांगी कृष्णाजी पाटील करी. समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे. असो गजानन असता मळ्यात गोष्ट घडली अद्भुत. येथे झाले फिरत फिरत 10-20 गोसावी. ती ठाया समर्थांच्या बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकला. आणि त्यांनी तोड दिला येऊन या मळ्यामध्ये. गोसावी म्हणती पाटलाशी, आम्ही आहो तीर्थवासी. जातो रामेश्वराशी भागीरथीला घेऊन. गंगोत्री जामनोत्री केदार हिंगलाज डकनार दाकोर ऐशी क्षेत्र पर पाहिली बाई फिरुनी. ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहोसाचे. महाराज आमुचे आहेत सांप्रत बरोबर. हा साधू ब्रह्मगिरी त्याचा बंदा गुलाम हरी. ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्व भाग्याने. शिरापुरीचे अयाचित्त आम्हा द्यावे तुम्ही त्वरित. लागे जोड्या परत गांजा तोही फिरवावा. 3 दिवस इथे राहू 4थ्या दिवशी इथून जाऊ. पाटील नका कष्टी होऊ साधून घ्याई परभणी. तुम्ही पोशीला मळ्यात विडा पिसा नंगा दूत. मग आम्हा देण्याचित्त मागे पुढे का पाहता. गाढवाशी पोशिता गाईसलाता मारिता. ते का म्हणावे सन्मानता पहा विचार करुणी. आम्ही गोसावी वैराग्यवैत जाणत अवध्या वेदांत. मर्जी असल्या म्हणत या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावर उद्या घालेन शिरापुरी. आज आहेत भाकरी त्याच जाव्या घेऊन. जे तुका गांजा उडालं ते तुका तेथेच मिळेलं. तेथे चालता बोलता कंठ नीळ बसला आहे पत्रामध्ये. 2 प्रवीची वेळा खरी घातल्या चून भाकरी. मळ्यात येऊनी विहिरीवरी बसले गोसावी भोजना. समर्थांच्या सामोरी एक छपरा भितरी. गोसावीने लावली खरी आपापसातली कळसणी. त्यांचा जो होता महंत ब्रह्मगिरी नामे सत्य. तो भगवद्गीते प्रत वाचू लागला अस्तमानी. गोसावी श्रवणा बैसले. गावातूनही काही आले. पोथी ऐकावण्या भले त्या ब्रह्मगीच्या गोसावीची. दैनंदिन छंदती हा श्लोक निरूपणाचा होता देख. ब्रह्मगिरी हा दांभिक पक्का स्वानुभवाचा लेश नशे. निरूपण त्याचे केले गावकऱ्यास नाही पटले. ते आपसात बोलू लागले हा नुसता शब्दश्चल. सारे पोथी ऐकल्यावरी येऊन बैसले पत्राभितरी. गजाननाच्या सामोरी संत दर्शन घेवया. लोक म्हणती शपराला निरूपणाचा भाग झाला. येथे पत्रास बैसला स्वानुभवाचा पुरुष हा. तेथे ऐकिला इतिहास येथे आहे प्रत्यक्ष पुरुष. हा भाषणे गोसाव्यास राग आला काहीसा. अवघे गोसावे गांजा प्यावा बसले होते घेऊन या. त्या पत्राची या ठाया चालली चिलीम गांजाची. पत्रात पलंगीच्यावरी बसली होती समर्थ स्वारी. चिलीम भरुणी वरच्यावरी पेवा देई भास्कर. त्या चिलमीचा विस्तवाची ठिणकी पडली पलंगीसाची. ती पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला धूर. पलंग पेटला अखेर एकदम चहूबाजूनी. तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरुनाथा, पलंग सोडा शिग्न आता. या खाली उतरून लाकडी ही पलंगाची आहेत ती सागाची. तिनं आता विजवण्याची पाण्या वाचून दयाळा. तरी समर्थ बोलले वाचे भास्करा अग्नी विजण्याचे कारण नाही तुला साचे. जलमुडीचा आणू नको. अहो महाराज ब्रह्मगिरी या बैसा पलंगावरी. तुम्ही आहे अवगत खरी भगवद्गीता साकले. त्याच्या परीक्षेची वेळ आलेली हरिणी तात्काळ. ब्रह्मान जाळी अनळ याचा प्रत्यय दाखवा. नयन छंदती श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर. आता हा मानिता दर या पलंगी बसण्याचा.
जा जा भास्करा लवकरी, ब्रह्मगिरीचा करी घरी, आरुणी बैसवी अत्याधरी, या झडत्या पलंगास. येशी आज्ञा होता क्षणी, भास्कर गेला धावणे, ब्रह्मगिरीचा सव्य पाणी, धरिले त्याने निज करी. भास्कराचे शरीर दुप्पाळ सशक्त पिडदार, तो गोसावी त्याच्या समोर, शोभू लागला घुंगरडे. पलंग पेटला चौफेर, ज्वाळा निघू लागल्या थोर, परी महाराजा सनिस्थिर, हल्ले मुडी न इतुकेही. श्री प्रल्हाद कयादुसुत, उभा केला अग्नीत, हे लिहिले पुराणात. श्री व्यासांनी भगवती त्या लिहिलेल्या गोष्टीचे प्रयत्न दाविले साचे, मड्या माझे श्रीकृष्णाचे श्रीगजानन साधुनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी, मला न न्या पलंगापाशी, महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणदले. तीन माने भास्कर ओढीता आणला खरपर, उभा गेला समोर आपल्या चतुरायाच्या, नयनन दहंती पावक, हे खरे करुणी दावा वाक्य. ऐसे बोलता महाराज देख, गोसावी परम घाबरला. गोसावी म्हणे भीत भीत, मी पोट भरे आहे संत, शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा, सात जगरी शांती धामा, केला खडाटोपरी कामा, सीता शास्त्र शिकवण्याचा. तुला पिसा मी म्हणालो, आता पस्तावा पावलो, मी दाती तृण धरुनी आलो शरण तुला. अभय दे शेगावच्या जनांनी, केली समर्था विरणी, आपण अग्नीपासून भय नाही हे खरे, तरी महाराज आमच्याकरिता खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी भरे, म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञान जेठी. गोसावी झाला हिमपोटी, तो न काही बोलला, लोकविनंतीशी द्या मान, खाली उतरले गजानन. तो पलंग पडला कोसळून, एक पडहीन लागले त्या, अवधाच होता जडला, तो भाग शेष उरला, तो लोकांनी विजविला. साच दाखवण्या इतरांशी ब्रह्मगिरी पायी लागला, निर्वमान अवधा झाला, स्पर्श होता गंगाजळा, मल कोठणी राही तेथे. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला, आजपासून चेष्टला तुया द्या सोडून देई रे. ज्यांनी राग लाविली त्यांनी उपाधी दूर ठेवावी, अनुभवावी न सांगावी गोष्ट कोणी निरर्थक. नुसती शब्द पांडित्र माजले जगी अतोनात, तेनेच आहे झाला घात आपल्या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जालेंद्र गोरक्ष गहिनी साचार, ज्ञानेश्वराचा अधिकार किती म्हणून सांगावा. अनुभवाचे झाले येती, शंकराचार्य निश्चती, प्रपंची पावणी ब्रह्मस्थिती, अनुभविले एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी, हेही ब्रह्मसाक्षात्कारी, होऊन गेले भूमीवरी, त्याची चरित्रे आणि म्हणा. उगीच खाण्या शिरापुरी, भटकू नको भूमीवरी, सारण तया माझा रे हे तुली हे गवसणार. ऐसा बोध ऐकिला ब्रह्मगिरी विरक्त झाला, प्राप्त काळीच उठून गेला, कोणानं भेटला शिष्यास. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावाशी, जो तो झाला पाहण्याशी, मळ्यात जडलेल्या पलंगाती. हा दासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, तारो हविका भवान्वित, हेची इच्छे दासगण शुभ भवंतु. श्री हरिहरार्पणस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ अष्टमोध्याय समाप्त. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सचितानंद भक्तपरिपालक श्रीगाव निवासी श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. गजानन महाराज की जय. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.